मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी च्या पुस्तकातील 5 नंबरचा धडा मुंग्यांच्या जगात या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. कीटकांमध्ये मुंगींचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर, कीटक वर्गात सर्वात जास्त कष्टाळू, उद्योगी आणि शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। आ. मुंग्या गंधकण केव्हा सोडतात? उत्तर, एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की मुंग्या वसाहतीकडे येताना मार्गात गंधकण सोडतात। ई. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। प्रश्न दुसरा, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलांचा फवारा शत्रूवर सोडतात। वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावाच लागतो। काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते। दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते। अशा प्रकारे मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात। प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा। माग काढणे, चोराचा माग काढत पोलीस चोरांच्या टोळीपर्यंत पोहोचले। सावध करणे, समोर साप दिसताच बाबांनी राजूला सावध केले। फवारा सोडणे, गाडी धुण्यासाठी बाबांनी गाडीवर पाण्याचा फवारा सोडला। तत्पर असणे, मुंग्या नेहमी स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करण्यास तत्पर असतात। पळ काढणे, पोलिसांना बघतच चोरांनी गाडी घेऊन पळ काढला। दाह होणे, इंगळी चावल्याने राजूच्या अंगाचा दाह होत होता। हाणून पाडणे, पोलिसांनी चोराचा डाव हाणून पाडला। प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। प्रश्न, माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो? उत्तर, दंश करणारे कीटक डास, खेकडा, विंचू। दंशाचा परिणाम, खाज सुटणे, फोड येणे, जखम होते, वेदना होतात, सूज येते।